यंदाच्या नीट परीक्षेत तब्बल 67 विद्यार्थ्यांना पूर्ण गुण मिळाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी संशय व्यक्त केलाय। त्यामागे पेपर फुटी किंवा इतर काही कारणं सुद्धा असू शकतात असा संशय आता पालक व्यक्त करतात। त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशाच्या स्पर्धेत मागे पडणार असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी देखील कोर्टात जाण्याची तयारी केली आहे। बघूयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। विद्यार्थी संतप्त, वैद्यकीय शिक्षण मंत्रीही झाले नाराज। घोटाळ्याच्या चौकशीची मागणी। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नुकतीच नीट यूजी 2024 परीक्षेचा निकाल जाहीर केला। या निकालात तब्बल 67 विद्यार्थ्यांना पूर्ण गुण मिळाल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली। असा प्रकार पहिल्यांदाच समोर आला असून यात मोठा घोटाळा असल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केलाय। ये टाइम नीट के रिजल्ट मतलब काफ़ी जो उन्होंने बच्चे जो पास हुए काफ़ी बच्चे पास हो गए, तो इसके लिए जो कम रैंकिंग वाले बच्चे हैं उनको दिक्कत हो जाएगी। जिनका मतलब मार्क्स कम आए, परसेंटेज वगैरह जो कम आए उनको दिक्कत हो जाएगी। तो ऐसा करना चाहिए कि मतलब गवर्नमेंट को भी जो कुछ ऐसा करना चाहिए कि जो कम बच्चे जिनके मार्क्स आए उनका भी कहीं ना कहीं कुछ एडमिशन हो जाए। मुझे 375 मार्क्स आए। कट ऑफ ये साल बहुत ज़्यादा इंक्रीज़ हो गया और रैंकिंग ना एक्सपेक्टेड थी कि 2-3 लाख आवे, बट रैंकिंग 4 लाख पे पहुंच गई है। और बस ना उनको कैंसल एग्ज़ाम से ज़्यादा ना उनको मेडिकल की सीट्स इंक्रीज़ करना चाहिए, क्योंकि कैंडिडेट है 26 लाख और गवर्नमेंट सीट्स है 50,000। तो ये समथिंग इम्पॉसिबल है। क्या मेहनत करने के बाद भी सीट्स नहीं मिलती है इंडिया में, तो मोर इम्पॉर्टेंट इज़ डैट कि लोग सीट्स इंक्रीज़ कर दिए। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या निकालाला न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा दिलाय। या प्रकरणी मुश्रीफ यांच्यासोबत राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांची भेट घेतली। निकालातील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली। नीट परीक्षेमध्ये काल मला पालक आणि विद्यार्थी भेटले। 720 मार्काची मार्क्स आहे, तर अनेक विद्यार्थ्यांना तिथं पास करण्यात आलं, ग्रेस मार्क देण्यात आले आणि यामुळे महाराष्ट्रातील मुलांना MBBSच्या परीक्षेमध्ये प्रवेशच मिळणार नाही अशी परिस्थिती झाली आहे। त्याच्या मागे आम्ही ठामपणाने उभा आहोत। नीटचा पेपर फुटणं ही अत्यंत गंभीर बाब असून याची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे। तर असे अनेक घोटाळे झाल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। मला तर बडं आश्चर्य वाटतं की केंद्र शासन ही परीक्षा घेते आणि असं असताना अशा पद्धतीने जर नीटच्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीनं जर पेपर फुटत असतील तर हे आमचे जे तरुण विद्यार्थी आहेत त्यांचा भवितव्यासमोर फार मोठा प्रश्न आहे। बिचारे दिवस रात्र प्रयत्न करतात, अभ्यास करतात आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणात नीटमध्ये गोंधळ झाला अशा पद्धतीच्या संपूर्ण बातम्या पुढे येत आहेत। त्याच्या बाबतीत केंद्र शासनाने चौकशी केली पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। पण नीट के एग्जाम्स को देखकर घोटाला सामने आ रहा है सर, काफी बच्चों के फ्यूचर अब दांव पर लगे। मोदी जी ने देश दांव पर लगाया है, उसका ये परिणाम है। चले, थैंक यू। पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढल्यामुळे कट ऑफची यादी वाढणार आहे। त्यामुळे कट ऑफच्या खालील विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात यावा। MBBSचा अवाढव्य खर्च कमी करण्यासाठी सरकारने जागांमध्ये वाढ करावी। 2014 साली वैद्यकीय प्रवेश नीट शिवाय झाले होते। यंदाही नीट परीक्षेच्या गुणांशिवाय ही प्रक्रिया राबवावी। तर या परीक्षेत कुठलाही घोळ झाला नसल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक सुबोध कुमार सिंह यांनी म्हटलंय। 1563 बच्चों का हमने वो किया, तो इनके जो मार्क्स रिवाइज होके भी कई बच्चों के मार्क्स जैसे नेगेटिव में थे तो नेगेटिव से नेगेटिव में ही रहे, -20 रहे, और कुछ बच्चों के मतलब टॉपर साइड में आ गए। और इनका जो 1563 का है उसमें से 790 बच्चे क्वालिफाई किए, जबकि जो टोटल जो 23,33,000 बच्चे अपीयर हुए थे उसमें से 13,16,000 बच्चे क्वालिफाई किए। उनका परसेंटेज 56% है। तो कहने का मतलब जो जिनको कंपनसेशन किया गया है उससे ओवरऑल क्वालिफाइंग क्राइटेरिया में या किसी में फ़र्क नहीं पड़ा। विद्यार्थ्यांच्या भवितव्याची दिशा ठरवणाऱ्या या परीक्षेत खरंच घोळ झालाय का याची पारदर्शक चौकशी होणं आवश्यक आहे। अन्यथा या निकालामुळे राज्यातील अनेक विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यातील स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची भीती व्यक्त होते। पालक आणि विद्यार्थ्यांची चौकशीची मागणी प्रशासनाकडून मान्य केली जाते का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।